पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग रचनेत एससीचे आरक्षण आल्याने आणि कुठे कुठे गेल्यानेही रतिमहारथींची स्वप्न धुळीस मिळाली आहेत। बिजलीनगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये 2017च्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण नव्हते। लोकसंख्येच्या प्रमाणात यावेळी ते आले। आता त्याचा परिणाम बहुतांश सर्व माजी नगरसेवक एकमेकांच्या समोर येणार असल्याने तीव्र स्पर्धा आहे। या प्रभागात दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, गिरिराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी आणि बिजलीनगर असे कार्यक्षेत्र आहे। प्रभागातील 59,089 लोकसंख्येत एससी प्रवर्गाची 7,879 संख्या झाल्याने आरक्षण लागू झाले। पूर्वी खुली जागा होती ती प्रथमच एससी मध्ये आल्याने रतिमहारथी माजी नगरसेवकांची कुचंबणा झाली आहे। या प्रभागात माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे किंवा त्यांचे पती शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका बोना कुलकर्णी यांच्यापैकी एकालाच खुल्या जागेसाठी भाजपमधून उमेदवारी मिळणार आहे। राष्ट्रवादीतून सर्वात ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे पुन्हा रिंगणात उतरलेत तर स्पर्धा अधिक तीव्र असेल। ज्यांना भाजपमधून संधी मिळणार नाही ते कदाचित महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही उमेदवार असू शकतात। एससी जागेसाठी राष्ट्रवादीतून माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी किंवा त्यांचे पती उमेदवार प्रयत्न करत आहेत। एससीचे आरक्षण महिला असेल तर आशा सूर्यवंशी या उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे। भाजपकडून एससी जागेसाठी मनोज तोरडमल यांचे नाव चर्चेत आहे।